नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत TY BCom सेमिस्टर 6 अंडर चॉईस बेस क्रेडिट सिस्टीम 2019 क्रेडिट पॅटर्न. यामध्ये आपणा सर्वांना माहिती आहे की TY BComला आता सेमिस्टर 5 आणि सेमिस्टर 6साठी प्रॅक्टिकलचं रिप्लेसमेंट हे इंटर्नशिपमध्ये झालेलं आहे. आपण सेमिस्टर 5मध्ये काय बघितलं होतं की हाऊ टू प्रिपेअर इंटर्नशिप प्रपोज प्लॅन बघितला होता. काय बघितला होता? इंटर्नशिपचा प्रपोज प्लॅन बघितला होता. तो प्रपोज प्लॅन आपण तयार करून दिला. त्या प्रपोज प्लॅनच्या बेसवर आपली प्रॅक्टिकल एक्झाम म्हणजेच इंटर्नशिपवरती जी काही प्रॅक्टिकल एक्झाम होती ती ऑलरेडी 5व्या सेमिस्टरला कंडक्ट केलेली होती. आता 6व्या सेमिस्टरसाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? हाऊ टू प्रिपेअर रिपोर्ट ऑन इंटर्नशिप. म्हणजे तुम्ही जी काही इंटर्नशिप ऑलरेडी प्रपोजल केलेलं होतं त्या पद्धतीने तुम्ही इंटर्नशिप कंप्लीट केलेली आहे. आता तुम्हाला 6व्या सेमिस्टरसाठी काय करणं अपेक्षित आहे? त्यावरती रिपोर्ट बनवायचा आहे आणि तो रिपोर्ट पर्टिक्युलर सब्जेक्ट टीचरला सबमिट करायचा आहे. आणि येत्या महिन्याभरात म्हणजेच आत्ता चालू आहे एप्रिल 2022, तुमची एक्झाम 15 जूनच्या पुढं होणार आहे. तर त्या अनुषंगाने एक एक्सपेक्टेड धरून चला की जूनच्या पहिल्या आठवड्यात तुमची प्रॅक्टिकल एक्झाम होऊ शकते. तर प्रॅक्टिकल एक्झाम घेण्यासाठी तुम्हाला विद्यापीठाचा माणूस अपॉइंट केला जाणार आहे आणि त्या व्यक्तीच्या माध्यमातून एक जण कॉलेजचे सब्जेक्ट टीचर आणि एक विद्यापीठाचा प्रतिनिधी या दोघांच्याही माध्यमातून तुमची इंटर्नशिपवरती वायवा घेतली जाणार आहे. तर त्या संदर्भात तुम्हाला रिपोर्ट प्रिपेअर करायचा आहे. तो रिपोर्ट कसा प्रिपेअर करायचा, त्या संदर्भात आणखीन कोणकोणते डॉक्युमेंट सोबत जोडायचे आहे, या सर्वांबाबतीत माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आणि प्राध्यापक मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ बघायला लावा. जर आपणाला काही शंका असेल, आपल्याला गायडन्स लेक्चर जर का प्रत्यक्षात ऑफलाईन ऑनलाईन पाहिजे नसेल तर निश्चित मला संपर्क करा. या व्हिडिओच्या शेवटी मी एक स्लाईड दिलेली आहे ज्यामध्ये माझा कॉन्टॅक्ट आहे. त्या नंबरवर मला संपर्क करू शकता. मी आपल्या महाविद्यालयात येऊन गायडन्स लेक्चर देण्यासाठी देखील इच्छुक आहे. तसेच तुमच्या मनात काही शंका असेल तर निश्चित तुम्ही चॅट बॉक्समध्ये विचारू शकता. चला तर मग वन बाय वन आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्या व्हिडिओचा विषय कोणता आहे? हाऊ टू प्रिपेअर रिपोर्ट ऑन इंटर्नशिप. ओके, सो बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 5व्या सेमिस्टरला एक प्रपोजल दिलेलं होतं आणि त्या प्रपोजलनुसार तुम्ही इंटर्नशिप कंप्लीट केलेली आहे. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला महत्त्वाचं आहे, मी त्यावेळेस पण सांगितलेलं होतं की इंटर्नशिप कंप्लीट करताना तुम्हाला 4 महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आवश्यक आहे. ते कोणते? नंबर 1, लॉगशीट ऑफ वर्क परफॉर्म ड्युरिंग द इंटर्नशिप. सेकंड, इंटर्नशिप कंप्लीशन सर्टिफिकेट. थर्ड दिलेलं आहे फीडबॅक फ्रॉम इंटर्नशिप प्रोव्हाइडिंग ऑर्गनायझेशन. आणि फोर्थ आहे फीडबॅक फ्रॉम स्टुडंट. हे 4 महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला आत्ता रिपोर्टबरोबर जोडायचे आहे. आणि आणखीन 3 महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आहे. ते कोणते आपण सरते शेवटी व्हिडिओमध्ये निश्चितच बघणार आहोत. या फॉर्मॅटचे हे जे काही 4 महत्त्वाचे फॉर्मॅट दिलेले आहे याचे जी काही PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलला पण मी शेअर केलेली आहे. तर तिथे तुम्ही ती बघू शकता आणि त्याचे फॉर्मॅट कसे आहेत ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये आत्ता पुढे बघता येतील. हे 4 डॉक्युमेंट स्क्रीनशॉट काढून ठेवा. 4 डॉक्युमेंट तुम्ही रेडी करा. ओके, सो आता तुम्हाला महत्त्वाचं आहे की रिपोर्ट बनवायचा आहे. तर रिपोर्ट बनवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर काय करावं लागतं? त्याची PPT बनवावी लागते. तर PPT बनवताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींवरती नजर टाकायची आहे आणि कशी PPT बनवायची, किती पॉईंट तुम्हाला त्या PPTमध्ये आले पाहिजे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, आपण 5व्या सेमिस्टरला 10 पॉईंटची PPT बनवलेली होती. त्याच्या बाबतीतला एक व्हिडिओ पण मी ऑलरेडी माझ्या यूट्यूब चॅनलला आहे, तुम्ही तो बघू शकता. की बघा, आफ्टर कम्प्लिशन ऑफ इयर इंटर्नशिप यू कॅन मेकिंग द रिपोर्ट ऑन दॅट. म्हणजे तुम्ही इंटर्नशिप कंप्लीट केलेली आहे, तुम्ही 60 तास त्या ऑर्गनायझेशनमध्ये कामकाज केलेलं आहे. तर या बाबतीतला तुम्हाला फक्त काय करायचं आहे? रिपोर्ट बनवायचा आहे. तर त्याच्यामध्ये मी एक 2 ते 3 भाग केलेले आहे. नंबर 1 की तुमचं पहिलं पेज कसं असायला हवं, म्हणजे PPTचं. आता आम्ही मागच्या वेळेससुद्धा काय केलं होतं, 5व्या सेमिस्टरच्या वेळेस विद्यार्थी मित्रांना सांगितलं होतं तुम्ही PPT बनवा, त्याच्या प्रिंटआउट काढा आणि त्या प्रिंटआउट तुम्ही काय करा? सबमिट करून द्या प्रॅक्टिकलच्या वेळेस. तसंच याच पद्धतीने यावेळेस पण काय केलं जाणार आहे की PPT बनवली जाईल, ती सब्जेक्ट टीचरकडून चेक केली जाईल. ती चेक केल्यानंतर त्याच्यात जर का काही दुरुस्त करायच्या असतील तर त्या दुरुस्त्या सांगितल्या जातील. त्या करेक्शन करून विद्यार्थी PPTच्या प्रिंटआउट काढतील आणि वायवायच्या टायमिंगला
जमा करतील. तर फर्स्ट पेज आपल्याला तयार करायचं आहे. त्याच्यानंतर इंडेक्स किंवा लिस्ट ऑफ कंटेंट करायचे. मी जवळजवळ 13 कंटेंट यामध्ये दाखवलेले आहे. त्याची एक सेपरेट इंडेक्स बनवलेली आहे आणि काही डॉक्युमेंट्स पण तुम्हाला अटॅच करायचे. अशा 3 भागामध्ये मी हे वर्गीकरण केलेलं आहे. तर बघा, आपण नजर टाकूया पहिल्या पेजवर. तुम्हाला फर्स्ट पेज कसं असायला हवं त्याचा एक नमुना मी तुम्हाला इथे दिलेला आहे. बघा, एक्झाम्पल सगळ्यात अगोदरवरती तुम्ही नाव टाका तुमचं नेम ऑफ कॉलेज. ओके, म्हणजे XYZ आपण म्हणूया रयत शिक्षण संस्था सिटिजन कॉलेज ऑफ कॉमर्स श्रामपूर डिस्ट्रिक्ट अहमदनगर. हे काय झालं, कॉलेजचं नाव झालं. त्याच्यानंतर बघा, तुम्ही TYBCom 2019 क्रेडिट पॅटर्न सेमिस्टर 6 हेच नाव जसंच्या तसं तुम्ही टाकू शकता. नेक्स्ट पुढे हिडिंग काय आहे तुमचं, इंटर्नशिप रिपोर्ट. ओके, इंटर्नशिप रिपोर्ट. नंतर तुमचा सब्जेक्ट टाकायचा आहे. आता बघा, याच्यामध्ये तुम्हाला स्पेशलायझेशनचे सब्जेक्ट आहे. आता मी इथे एक एक्झाम्पल म्हणून टाकलेलं आहे की तुमचा स्पेशलायझेशनचा ग्रुप बँकिंग अँड फायनान्स होता. सो इथे मी बँकिंग अँड फायनान्स पेपर नंबर 2nd and 3rd मेन्शन केलेला आहे. कदाचित कॉस्ट अँड वर्क अकाउंटिंग पेपर नंबर 2nd and 3rd राहील. बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन पेपर नंबर 2nd and 3rd राहील. मार्केटिंग मॅनेजमेंट पेपर नंबर 2nd and 3rd राहील. तुमचा जो सब्जेक्ट आहे तो इथे तुम्ही मेन्शन करा. त्यानंतर तुमचं नेम ऑफ स्टुडंट, एक्झाम सीट नंबर जो येईल त्यावेळेस तो टाका. अदरवाईज नाही टाकला तरी चालेल, फक्त डॅश करून तिथे ठेवून द्या. नंतर तुमचं त्या सब्जेक्ट टीचरचे नेम तुम्ही मेन्शन करा. नेम ऑफ द गाईड ऑब्लिक सब्जेक्ट टीचर आणि इथे नेम ऑफ इंटर्नशिप प्रोव्हाइडिंग ऑर्गनायझेशन ते नेम जरी आलं तर एकदम मस्त राहील की जेणेकरून तुमचा रिपोर्ट कोणत्या इंटर्नशिपवर आहे तो लगेच क्विकली समजून येईल. अशा पद्धतीने पहिलं पेज तुम्ही तयार करा. नेक्स्ट आहे इंडेक्स. आपल्याला लिस्ट ऑफ कंटेंट किंवा इंडेक्स तयार करायची. तर ती इंडेक्स कोणकोणती आहे त्यावर एकदा नजर टाकूया. बघा, या इंडेक्समध्ये जवळजवळ मी 13 कंटेंट इथे घेतलेले आहे. नंबर 1 पहिली स्लाईड कोणती असेल तुमची, नेम ऑफ ऑर्गनायझेशन. नेक्स्ट लिस्ट ऑफ कंटेंट लर्न. नेक्स्ट अलोकेशन ऑफ 60 hours. नेक्स्ट आहे लिस्ट ऑफ द ऑफिसर्स अँड स्टाफ मेंबर्स. दॅन नेम अँड डिझिग्नेशन ऑफ द ऑफिसर. नंतर वर्क प्रोफाईल. नेक्स्ट ॲक्च्युअल वर्क परफॉर्म. नेक्स्ट नंबर 8 आहे लिस्ट ऑफ स्किल लर्न. 9 नंबर आहे लिस्ट ऑफ प्रॉब्लेम फेस. 10 नंबर हाऊ टू प्रॉब्लेम वेअर ॲड्रेस. दॅन 11 नंबर लिस्ट ऑफ कॉन्ट्रीब्युशन मेड टुवर्ड्स बिटवीन फंक्शनिंग ऑफ द ऑर्गनायझेशन. सेकंड लास्ट नंबर 12 आहे लिस्ट ऑफ द स्किल रिक्वायर्ड टू परफॉर्म द असाइन टास्क. आणि लास्ट नंबर आहे ओपिनियन ऑफ द स्टुडंट. सो एवढे कंटेंट तुमच्या या स्लाईड्समध्ये आले पाहिजे. काही कमी जास्त तुमच्या स्लाईड होऊ शकतील. कदाचित इथे 13 सांगितल्या, तुमच्या स्लाईड 15-20 तशा पण होऊ शकतात. डिपेंड्स ऑन तुमचा सब्जेक्ट आणि तुम्ही त्या ऑर्गनायझेशनमध्ये करत असलेलं कामकाज. ओके, सो आता 1 by 1 आपण प्रत्येक कंटेंटमध्ये काय काय गोष्टी इन्व्हॉल्व केल्या पाहिजे त्यावरती एक नजर टाकूया. बघा, सगळ्यात अगोदर आहे तुमची स्लाईड ती म्हणजे नेम ऑफ द ऑर्गनायझेशन. याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे, नेम ऑफ ऑर्गनायझेशन, त्याचा ॲड्रेस, तिथल्या पर्सनचा नेम, तिथल्या पर्सनचा कॉन्टॅक्ट नंबर, त्या ऑर्गनायझेशनचा ईमेल ID, त्यांची वेबसाईट असेल तर ती वेबसाईट, किंवा आणखीन काही तुम्हाला त्या ऑर्गनायझेशनबद्दलची जे काही हायलाईट माहिती द्यायची असेल तर ती तुम्ही या नेम ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये किंवा नेम अँड नेचर ऑफ ऑर्गनायझेशन असं टाकलं तरी चालेल. पण आपल्याला विद्यापीठाच्या दृष्टिकोनातून नेम ऑफ ऑर्गनायझेशन आहे. ज्या ठिकाणी तुम्ही इंटर्नशिप कंप्लीट केली त्या ऑर्गनायझेशनचं नेम असणं आवश्यक आहे. ही पहिली स्लाईड तुम्ही तयार करायची. ओके, नाव नेक्स्ट नंबर स्लाईड नंबर 2 लिस्ट ऑफ कंटेंट लर्न. तुम्ही त्या ऑर्गनायझेशनमध्ये इंटर्नशिपमध्ये कोणकोणत्या गोष्टी शिकलात तर त्याची लिस्ट तुम्हाला बनवायची आहे. तर बघा, बँकिंग रिलेटेड हा विषय आहे, त्यामुळे मी बँकिंग रिलेटेड कोणत्या कन्सेप्ट्स त्या विद्यार्थ्यांनी तिथं जाऊन कंप्लीट्स केलेल्या आहे किंवा त्यांनी लर्न केलेल्या आहे त्याच्यावर नजर टाकूया. त्यांनी कोणकोणत्या गोष्टी तिथे कंप्लीट केल्या. RTGS संकल्पना बघितली, NEFT कसे केले जातात ते बघितले, चेक्स कसे असतात, कसं क्लिअरन्स केलं जातं किंवा चेकचे कोणकोणते प्रकार आहे त्याबद्दल त्यांनी माहिती घेतली. अकाउंट ओपनिंग कसं केलं जातं, लोन प्रपोजलसाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात किंवा लोन प्रपोजलबद्दल माहिती घेतली. डीमॅट अकाउंट कसं ओपन केले जातात, करन्सी मार्केट रिलेटेड कोणते ट्रान्झॅक्शन होतात. तर हे सगळ्या गोष्टी काय केलेल्या होत्या तिथे जाऊन 60 तासामध्ये कंप्लीट्स केलेल्या होत्या. ओके, सो लिस्ट ऑफ कंटेंट तुम्हाला द्यायचा आहे. ज्या गोष्टी तुम्ही पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनमध्ये शिकला त्या तुम्हाला इथे मेन्शन करायच्या आहेत.
नेक्स्ट नंबर 3 स्लाइड, अलोकेशन ऑफ 60 आवर्स. तुम्ही 60 तास कसे काम केलेले आहेत त्याचा उल्लेख इथे तुम्हाला द्यायचा आहे. याच्यामध्ये तुम्ही स्टार्ट डेट म्हणजे तुम्ही ॲक्च्युअल त्या ऑर्गनायझेशनमध्ये पहिल्या दिवशी गेलात तर ती डेट काय होती, त्याच्यानंतर तुम्ही डेली किती तास काम केलं आणि तुमची इंटर्नशिप कधी संपली, तर याबद्दलच्या डेट तुम्हाला देणं अपेक्षित आहे. कदाचित एखादा विद्यार्थी असेल ज्यांनी प्रपोजलमध्ये सांगितलं होतं की मी 1 एप्रिल ते 15 एप्रिल या 15 दिवसासाठी मी जाणार आहे आणि मी डेली 4 तास जाणार आहे, म्हणजे 15 चोक 60 तास तो व्यक्ती तिथे काम करणार आहे, तो विद्यार्थी तिथे इंटर्नशिप कंप्लीट करणार आहे. मग स्टार्ट डेट त्याची आली 1 एप्रिल 2022 आणि एंड डेट त्याची आली 15 एप्रिल 2022. कदाचित त्याची 17 एप्रिललाही संपली असेल इंटर्नशिप, कारण मध्ये एखाद्या 2 सुट्ट्या किंवा एखादीच त्यांनी सुट्टी घेतली असेल, तर त्याच्यामुळं कदाचित एंड डेट त्याची वाढू शकते. डेली 4 तास, मग किती वाजेपर्यंत गेला, कदाचित तो 12 वाजता रोज जात असेल आणि दुपारी 4 वाजेपर्यंत ते कामकाज करत असेल. अशा पद्धतीने त्याचे 4 तास होत असतील तर वर्किंग आवर्समध्ये त्यांनी त्या गोष्टी मेन्शन केल्या पाहिजे. नेक्स्ट आहे लिस्ट ऑफ द ऑफिसर्स अँड द स्टाफ मेंबर. तुम्हाला लिस्ट द्यायची आहे ज्या ऑर्गनायझेशनमध्ये, बघा इथे मी सांगितलेली माहिती, द लिस्ट ऑफ द ऑफिसर्स अँड द स्टाफ मेंबर ऑफ द इंटर्नशिप प्रोव्हाइडिंग ऑर्गनायझेशन विथ डेझिग्नेशन. हे तुम्हाला इथे काय करायचं आहे, मेन्शन करायचं. म्हणजे तुम्ही XYZ बँकेमध्ये गेलेला होता तर त्या बँकेमध्ये कोणकोणते ऑफिसर किंवा स्टाफ काम करत होता तर त्यांची काय करायची आहे, लिस्ट द्यायची आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सिरियल नंबर, नेम ऑफ ऑफिसर ऑब्लिक स्टाफ, डेझिग्नेशन, कॉन्टॅक्ट नंबर दिला तर ठीक आहे, नसेल ते देऊ इच्छितात तर तुम्ही नाही टाकला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही, पण एक स्टँडर्डलाइज फॉर्मॅट असावं म्हणून मी ह्या गोष्टी इथे मेन्शन केलेल्या आहे. ओके, सो या पद्धतीने तुम्ही काय करा, लिस्ट ऑफ ऑफिसर्स अँड स्टाफ मेंबरची यादी इथे डिस्प्ले करा. ओके, नाव नेक्स्ट आहे सेम याच पद्धतीने 5 नंबरची स्लाईड बनवायची आहे, नेम अँड डेझिग्नेशन ऑफ द ऑफिसर. आता याच्यामध्ये काय फरक आहे, नेम अँड डेझिग्नेशन ऑफ ऑफिसर अंडर whom द इंटर्नशिप इज कम्प्लिटेड. तुम्ही कोणाच्या माध्यमातून इंटर्नशिप कंप्लीट केलेली आहे त्या व्यक्तीचेच फक्त नावं इथे द्यायची आहेत. म्हणजे कदाचित एखादा व्यक्ती SBI बँकेमध्ये तिथे जाऊन त्यांनी कामकाज केलं आणि SBI बँकेमध्ये त्या शाखेमध्ये कदाचित 10 व्यक्ती कामकाज करताय, पण हा जो काही विद्यार्थी आहे तो फक्त 2च व्यक्तींच्या अंडरमध्ये काम करत असेल तर इथे त्यांनी 5 नंबरच्या स्लाईडमध्ये त्या 2च व्यक्तींची नावं आणि त्यांचं डेझिग्नेशन देणं अपेक्षित आहे. पॉसिबल झाल्यास त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर द्या जेणेकरून क्रॉस चेकिंग देखील केली जाऊ शकते. त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही सिरियल नंबर, नेम ऑफ ऑफिसर, त्यांचं डेझिग्नेशन या पद्धतीचे कॉलम तुम्ही करू शकतात. ओके, नाव नेक्स्ट नंबर 6 वर्क प्रोफाईल. ओके, बघा वर्क प्रोफाईल असाइन ड्युरिंग द इंटर्नशिप प्रोग्राम. ओके, तुम्ही त्या ठिकाणी इंटर्नशिप करण्यासाठी गेला, तुम्ही प्रपोजलमध्ये काही गोष्टी मेन्शन केलेल्या होत्या त्याच गोष्टी तुम्ही इथे मेन्शन करणं अपेक्षित आहे. म्हणजे तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे किंवा तुम्ही त्यांना प्रपोज केलं होतं की मी इंटर्नशिपच्या वेळेस एवढ्या गोष्टी तुमच्याकडे शिकणार आहेत. ओके, किंवा या बाबतीत मी कामकाज करणार आहे, म्हणजे कोणत्या RTGS, NEFT, चेक्स, अकाउंट ओपनिंग, लोन प्रपोजल, डीमॅट अकाउंट, एवढ्या गोष्टी तो तिथे जाऊन शिकणार आहे आणि हे वर्क त्या मॅनेजरनी किंवा तिथल्या जो कोणी प्रमुख असेल तर त्या व्यक्तीने तुम्हाला हे वर्क प्रोफाईल असाइन केलेलं आहे. त्याचे एक्झाम्पल मी तुम्हाला इथे दिलेले आहे. तुमचे पॉईंट्स कदाचित वेगळे असू शकतात, ते पॉईंट्स तुम्ही त्याच्यात मेन्शन करा. काही जर का त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स असेल किंवा काही अडचण असल्यास निश्चित तुम्ही सब्जेक्ट टीचरची इथे मदत घेऊ शकता. ठीक आहे, वर्क प्रोफाईल झाल्यानंतर आपण पुढे वळूया ॲक्च्युअल वर्क परफॉर्म. ओके, म्हणजे तुम्हाला सांगितलं आहे की एवढ्या 6 ते 7 गोष्टी तुम्ही तिथे जाऊन शिकणार आहे किंवा एवढ्या 6 ते 7 गोष्टी तुम्ही या 60 तासामध्ये तुम्हाला कंप्लीट्स करायच्या आहे. बट त्याच्यापैकी तुम्हाला 7 नंबरच्या स्लाईडमध्ये काय करायचं आहे, ॲक्च्युअल वर्क परफॉर्म ड्युरिंग द इंटर्नशिप प्रोग्राम. तुम्ही प्रत्यक्षात तिथं कोणतं कामकाज केलेलं आहे. ओके, आता मी इथे एक्झाम्पल दाखवलं, अकाउंट ओपनिंग आहे, लोन प्रपोजल आहे, डीमॅट अकाउंट ओपन केलं आहे. ओके, या पद्धतीच्या फक्त 3च कन्सेप्ट तिथे जाऊन शिकल्या, नो प्रॉब्लेम. कदाचित तुम्ही एकच कन्सेप्ट खूप चांगल्या पद्धतीने शिकले सुद्धा असतील. 60 तासात तुम्ही डायरेक्ट तिथला एंटरप्रेन्योर होणार नाही आहे किंवा तुम्ही डायरेक्ट सगळं ऑल ॲन वन सगळी माहिती तुम्हालाच भेटेल असं काही होणार नाही आहे. तर तुम्हाला इथे ॲक्च्युअल वर्क तुम्ही काय परफॉर्म केलं त्याची यादी तुम्हाला या 7 नंबरच्या स्लाईड्समध्ये देणं अपेक्षित आहे. म्हणजे कदाचित तुम्ही इथं अकाउंट ओपनिंग हा मुद्दा टाकला तर तुम्हाला किती अकाउंट ओपनिंग केले हा प्रश्न तुम्हाला काय होईल,
जो प्रॅक्टिकल घेण्यासाठी जो व्यक्ती येणार आहे तो व्यक्ती तुम्हाला प्रश्न उत्तरं करू शकतो. ओके. ओके. सो या पद्धतीचे काही प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्याच्याकरता माहिती ट्रू द्या. जी करेक्टनेस माहिती असेल, व्हॅलिड माहिती असेल तीच देण्याचा तुम्ही इथे प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, 7 नंबरची स्लाईड कंप्लीट करायची आहे. नाव नेक्स्ट नंबर 8 नंबर स्लाईड, त्याला नाव आहे लिस्ट ऑफ स्किल लर्न. ओके. लिस्ट ऑफ स्किल लर्न. तुम्ही तिथे जाऊन कोणकोणते स्किल तुम्ही शिकले तर त्याची यादी तुम्हाला इथे द्यायची आहे. बघा, स्किल लर्न ड्युरिंग द इंटर्नशिप प्रोग्राम. तुम्ही इंटर्नशिप कंप्लीट करत असताना कोणकोणते स्किल तुम्ही शिकले तर त्याच्यामध्ये बघा, मी एक्झाम्पल म्हणून इथे टाकलेलं आहे की फायलिंग ऑफ कॅश डिपॉझिट स्लिप, विड्रॉल स्लिप, बँक अकाउंट ओपनिंग फॉर्म, टाईप्स ऑफ चेक, किंवा आणखीन डीमॅट अकाउंट्स कसे ओपन केले जातात. खूप सारे मुद्दे हे मी इथे फक्त काही एक्झाम्पल म्हणून इथले मुद्दे घेतलेले आहे. तुम्ही ते मुद्दे इथे टाकू शकता की तुम्हाला ते वर्क कंप्लीट करण्यासाठी कोणकोणत्या स्किलची आवश्यकता होती किंवा कोणकोणते स्किल तुम्ही आत्मसात केले त्याची माहिती तुम्हाला या 8 नंबरच्या स्लाईड्समध्ये देणं अपेक्षित आहे. नाव नेक्स्ट नंबरची इम्पॉर्टंट स्लाईड्स आहे स्लाईड नंबर 9, द लिस्ट ऑफ प्रॉब्लेम फेस. बघा, प्रॉब्लेम फेस वाईल परफॉर्मिंग द असाइनिंग टास्क. तुम्हाला ज्यावेळेस ते काम सोपवलं त्यावेळेस तुम्हाला काही प्रॉब्लेम निर्माण झालेत का, ते कोणकोणते प्रॉब्लेम असू शकतील तर ते तुम्हाला इथे मेन्शन करायची त्याची लिस्ट. मी एक्झाम्पल म्हणून इथे घेतलेले आहे अननोन अबाउट द कन्सेप्ट. म्हणजे हा कदाचित प्रॉब्लेम निर्माण असू शकतो की तुम्हाला डीमॅट अकाउंट म्हणजे नेमकी कसं ओपन केलं जातं त्याबद्दल सुद्धा माहिती नाही, किंवा एखाद्या वेळेस तुम्ही अकाउंट ओपनिंगचा फॉर्म घेतला तर त्या फॉर्ममधल्या काही कन्सेप्ट तुम्हाला माहिती नसतील, काही क्लॉज वगैरे असतील, त्यांचे रूल्स रेग्युलेशन असतील ते कदाचित माहीत नसतील, तर हा एक प्रॉब्लेम तुम्हाला तिथे फेस करावा लागला असू शकतो. कदाचित तुम्हाला काही वर्क कम्प्युटराईज करावं लागलं असेल त्यावेळेस तुम्हाला कम्प्युटर टायपिंगचा देखील प्रॉब्लेम निर्माण झाला असेल. नंतर कदाचित कधी कधी तुम्हाला कॅल्क्युलेशन रफ करावं लागलं असेल तर रफ कॅल्क्युलेशन किंवा तोंडी कॅल्क्युलेशन करताना सुद्धा तुम्हाला कदाचित प्रॉब्लेम निर्माण झाले असतील तर ते पण तुम्ही इथे मेन्शन करू शकता. कधी कधी काही अशा ऑर्गनायझेशन आहे तिथं टोटली हिंदी किंवा इंग्लिशच बोललं जातं, मग अशा ठिकाणी तुमचा कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम निर्माण येऊ शकतो. किंवा ज्याला आपण म्हणतो ना की बिझनेस कम्युनिकेशनच्या भाषेमध्ये की आपल्याला वर्बल नॉन वर्बल कम्युनिकेशन प्रॉपर जमलं पाहिजे, तर ते काही प्रॉब्लेम असतील तर इथे तुम्ही ती लिस्ट याच्यामध्ये मेन्शन करू शकता. आणखीन तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील जे तुमच्या आणि इंटर्नशिप प्रोव्हाइडिंग ऑर्गनायझेशनमध्ये घडले असतील ते प्रॉब्लेम तुम्हाला इथे मेन्शन करावे असं लिस्ट नंबर 9मध्ये सांगितलेलं आहे. लिस्ट नंबर 10 आहे हाऊ द प्रॉब्लेम वेअर ॲड्रेस. ओके. तुम्ही ते थोडक्यात ओव्हरकम कसे केले. ओके. हाऊ द प्रॉब्लेम वेअर ॲड्रेस टू, म्हणजे इथे सांगायचं आहे की तुम्हाला प्रॉब्लेम निर्माण झाला तर तो तुम्ही कसा सॉल्व केला. ओके. तर याच्यामध्ये बघा, फॉर एक्झाम्पल सांगितलं आहे अंडरस्टूड द असाइन वर्क ऑब्लिक कन्सेप्ट. म्हणजे कदाचित असं झालं असेल की तुम्हाला जे काही वर्क दिलेलं आहे ते तुम्ही अगोदर समजून घेतलं, जे तुमचे सिनियर कलिग्ज आहेत त्यांच्याकडून ते काम तुम्ही समजून घेतलं जेणेकरून तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. नेक्स्ट आहे प्रॅक्टिस द कम्प्युटर टायपिंग. तुम्ही कसा प्रॉब्लेम सॉल्व केला, तुम्हाला अगोदर कम्प्युटर टायपिंग येत नव्हती तर तुम्ही काय केलं, त्याची प्रॅक्टिस केली. कदाचित एखाद्या विद्यार्थ्यांनी तेवढ्या वेळात क्लास पण जॉईन केले असतील कम्प्युटराईज टायपिंगचे, तर त्यांनी तो हा प्रॉब्लेम थोडक्यात ओव्हरकम करण्याचा प्रयत्न केला. किंवा सॉल्व द एक्झरसाइज किंवा प्रॅक्टिस फॉर रफ कॅल्क्युलेशन. तुम्ही रफ कॅल्क्युलेशन केलं, कदाचित तुमच्याकडे तुम्हाला कॅश काउंटरच्या इथे तुम्हाला जर का ॲज अ हेल्पर म्हणून जॉब दिला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला करन्सी कशा चेक केल्या पाहिजे, कशा काउंटिंग केल्या पाहिजे, रफ कॅल्क्युलेशन कसं केलं पाहिजे या बाबतीतले तुम्ही प्रॅक्टिसच्या माध्यमातून किंवा एक्झरसाइजच्या माध्यमातून तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व केला असेल. नेक्स्ट तुम्ही इम्प्रूव्ह द कम्युनिकेशन स्किल, आहे की नाही. तुम्ही कसं बोललं पाहिजे, काय बोललं पाहिजे यासाठी तुम्ही तुमच्या शिक्षकांची मदत घेतली, हो की नाही. किंवा तुमचे काही कलिग्ज असतील किंवा सिनियर कसे बोलतात त्यांच्याकडून काही गोष्टी तुम्ही शिकून घेतल्या असतील, तर अशा पद्धतीने तुम्ही प्रॉब्लेम ॲड्रेस केलेला असेल, तो सॉल्व केलेला असेल तर या गोष्टी तुम्ही स्लाईड नंबर 10मध्ये मेन्शन करू शकता. नेक्स्ट आहे स्लाईड नंबर 11, लिस्ट ऑफ कॉन्ट्रीब्युशन मेड टुवर्ड्स बेटर फंक्शनिंग ऑफ द ऑर्गनायझेशन. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये गेल्यानंतर तिथल्या ऑर्गनायझेशनला कशा पद्धतीने प्रॉफिट झालं किंवा कशा पद्धतीने त्यांचं काम सुलभ झालं जेणेकरून त्यांच्या
तिथे तुमचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे ते तुम्हाला इथे एक्सप्रेस करायचं आहे. फॉर एक्झाम्पल सांगितलं आहे बघा, एनी टेक्निक्स इन्व्हायटेड टू सेव्ह टाईम, मॅन पॉवर और मनी. तुम्ही तिथे जाऊन त्या लोकांचा वेळ कसा वाचवला, टाईम कसा वाचवला, मॅन पॉवर किंवा मनी कसे, पैसे कसे वाचवले, याबद्दलची तुम्ही माहिती देऊ शकता. मी एक त्याच्या बाबतीत तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आमच्या महाविद्यालयातील काही विद्यार्थी होते जे सी ए फर्मकडे, म्हणजे एक सी एनच्या अंडरमध्ये काम करणारे एक फर्म आहे, तर ते व्यक्तींनी आम्हाला सांगितलं की आम्हाला एक क्लायंट हँडल करायला किमान 7 दिवस लागत होते. आता तुमचे विद्यार्थी इथं आल्या कारणामुळे आम्हाला ते काम 2 ते 3 दिवसात होतं आहे. म्हणजे याच्यामुळे त्या व्यक्तींचा टाईम पण वाचला, मॅन पॉवरचंही काम वाचला आणि पैसे पण त्यांचे वाचून गेले. आणि फायलिंग व्यवस्थित पद्धतीने झालं त्यांचं महत्त्वाचं. तर अशा पद्धतीने तुम्हाला तिथे तुमचं कॉन्ट्रीब्युशन तिथे आहे हे तुम्ही इथे मेन्शन केलं पाहिजे. किंवा इम्प्रूव्ह डॉक्युमेंटेशन प्रोसेस, म्हणजे क्विकली तुम्ही डॉक्युमेंट 1 बाय 1 कसं फायलिंग केलं पाहिजे, चेकलिस्ट तुम्ही तयार केली आणि त्या पद्धतीने तुम्ही फायलिंग केल्यामुळे तुम्हाला आकडेवारी किंवा तो जो काही डेटा आहे तो प्रॉपर पद्धतीने तुम्हाला मिळवता आला. नेक्स्ट आहे डेव्हलपमेंट ऑफ ए मॉडेल फॉर बेटर कस्टमर सर्व्हिस एक्सेट्रा. तुम्ही अशा पद्धतीने एक तिथं मॉडेल तयार करून दिले किंवा एक स्ट्रक्चर तयार करून दिलं जेणेकरून तुम्ही समोरच्या क्लायंटला व्यवस्थित पद्धतीने हँडल करू शकता. म्हणजे कदाचित तुम्ही बँकेमध्ये गेल्यानंतर कुणाचं रिकरिंग डिपॉझिट असेल तर रिकरिंग डिपॉझिटवाल्याला तुम्ही इंटिमेट करू शकता दर महिन्याला की तुमचा हप्ता या 5 तारखेला आहे, तर तुम्ही 1 तारखेला मेसेज केला तर ते व्यक्ती ती तरतूद तयार करून ठेवू शकतील. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही डेव्हलपमेंटचं एक नवीन मॉडेल त्यांच्यापर्यंत देऊ शकता, काही अलर्ट तुम्ही जारी करू शकता. तर या पद्धतीची लिस्ट तुम्हाला 11 नंबर स्लाइड्समध्ये देणं अपेक्षित आहे. लिस्ट नंबर 12 मध्ये सांगितलेलं आहे द लिस्ट ऑफ द स्किल रिक्वायर्ड टू परफॉर्म द असाइन टास्क. ओके, इथे सांगितलेलं आहे की तुम्ही अशी स्किलची लिस्ट तयार केली पाहिजे जेणेकरून तुम्हाला तुमचं वर्क तुम्ही सोप्या पद्धतीने हँडल केलं. बट हे स्किल तुमच्या सब्जेक्ट रिलेटेड असायला नको. ओके, सो याच्यामध्ये मग कोणकोणते स्किल येतील ते म्हणजे तुमची रेग्युलरिटी, पंक्च्युअलिटी ऑफ द स्टुडंट, बिहेवियर किंवा सॉफ्ट स्किल येईल, ॲबिलिटी टू पुट थेरी इन टू प्रॅक्टिस, जे तुम्ही थेरीमध्ये शिकलात तेच तुम्ही प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन केलं जेणेकरून तुम्हाला वर्क चांगल्या पद्धतीने परफॉर्म करता आलं. नंतर ॲबिलिटी टू टेक इनिशिएटिव्ह फॉर द प्रॉब्लेम सॉल्विंग, ऑर्गनायझेशनमध्ये एखादा प्रॉब्लेम निर्माण झाला तर तो सॉल्व करण्यासाठी तुम्ही तिथे धडपड केली, इनिशिएटिव्ह घेतला, तिथे जाऊन टीम वर्क केलं, मॅनेजरल स्किलचा तुम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, काही निगोशिएशन झाले. नंतर कमिटमेंट टू असाइन टास्क, म्हणजे तुम्हाला जे काही काम सोपवलं तर ते जास्तीत जास्त काम तुम्ही कंप्लीट करण्याचा इथे प्रयत्न केला. तर हे तुमचे महत्त्वाचे स्किल तुम्ही इथे मेन्शन करायला हवी. ओके, सो नेक्स्ट नंबर लास्ट स्लाइड आहे ओपिनियन ऑफ द स्टुडंट. तुम्हाला या 13 नंबर स्लाइडमध्ये तुमचं ओपिनियन द्यायचं आहे. नंबर 1, युटिलिटी ऑफ द इंटर्नशिप प्रोग्राम. तुम्हाला या इंटर्नशिप प्रोग्रामचा काय फायदा झाला. कदाचित एखादा विद्यार्थी म्हणेल की माझा एम्प्लॉयमेंटचा प्रश्न संपून गेला, म्हणजे मला रोजगार तिथे मिळाला जेणेकरून मला उदरनिर्वाहाचा जो काही प्रश्न होता तो माझा मिटून गेला. नेक्स्ट आहे ॲड्युकेसी ऑफ द टाईम अलॉट फॉर द प्रोग्राम, म्हणजे तो कशा पद्धतीने तुम्ही योग्य त्या वेळेत ते प्रॉब्लेम ओव्हरकम केले किंवा तुम्हाला दिलेलं टास्क हे कशा पद्धतीने सॉल्व केलं याचा मुद्दा तुम्ही इथे देऊ शकता. नेक्स्ट तुमचं सजेशन देऊ शकता तुम्ही फॉर इम्प्रूव्हमेंट इन द सिलेबस. ओके, म्हणजे कदाचित तुमचं असं सजेशन राहील की सिलेबसमध्ये फक्त थिअरी दिलेला आहे तर ते प्रॅक्टिकली माहिती तुम्ही दिली पाहिजे. म्हणजे कदाचित तुम्ही स्टॉक मार्केटचा अभ्यास करता तर तुम्हाला असं प्रॅक्टिकल पाहिजे की तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवून त्याच्यात चांगले रिटर्न मिळवले तर तुम्हाला इकडे चांगले मार्क भेटतील. म्हणजे अशा पद्धतीचं तुम्ही सजेशन देऊ शकता. नेक्स्ट आहे विल द प्रोग्रामिंग इम्प्रूव्ह एम्प्लॉयबिलिटी. इंटर्नशिप प्रोग्राममुळे तुमच्या एम्प्लॉयबिलिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली का, येस ऑर नो, इथे तुम्ही उत्तर देऊ शकता. नेक्स्ट आहे सजेशन टू मेक द इंटर्नशिप प्रोग्राम मोर मिनिंगफुल अँड इफेक्टिव्ह. म्हणजे तुमची इंटर्नशिप प्रोग्राम योग्य पद्धतीने होण्यासाठी तुम्ही काय सजेशन देऊ शकता. जस्ट लाईक तुम्ही म्हणू शकता की सुपरवायझर एक अपॉइंट केले पाहिजे, त्यांनी रँडमली किंवा जर सरप्राईजली व्हिजिट दिली गेली पाहिजे. ओके, किंवा आणखीन याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता की सॉफ्ट स्किल आमच्याकडून कवर करून घेतले पाहिजे. या पद्धतीचे तुम्ही काय करू शकता, सजेशन देऊ शकता जेणेकरून तुमची इंटर्नशिप आहे आणखीन मिनिंगफुल होईल. किंवा ओव्हरऑल फीडबॅक अबाउट इंटर्नशिप एक्सपिरियन्स, तुमचा कशा पद्धतीने
फीडबॅक होता किंवा इंटर्नशिप केला त्याचा कसा अनुभव होता तो तुम्ही इथे मेन्शन करू शकता. काही अदर इन्फॉर्मेशन पण देऊ शकता. जस्ट लाईक तुम्ही एक सजेशन पण देऊ शकता की इंटर्नशिप प्रोग्राम 60 तासापेक्षा 100 तास पाहिजे किंवा 1 महिन्यापर्यंत पाहिजे. डेली 2 तास कंपल्सरी जर का केलं तर महिन्याभरात 60 तास होतात. किंवा जो विद्यार्थी टी वाय येईल त्यांनी पहिल्यापासूनच त्यांनी कंपल्सरी करायला पाहिजे. अशा पद्धतीचे तुमचे ओपिनियन असू शकतात, ते तुम्ही इथे मेन्शन करायला हवे, जेणेकरून विद्यापीठ तुमच्या सिलेबसच्या रिलेटेड इम्प्रूव्हमेंट करायला निश्चितच प्रयत्न करेल. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट विल बी अटॅच. मी तिसरा हा पार्ट्स आहे ज्याच्यामध्ये सांगितलं आहे की तुम्ही ज्यावेळेस इंटर्नशिपचे हे 13 स्लाइड्स तयार करताल तर 13 स्लाइड्स झाल्यानंतर तुम्ही अटॅचमेंट कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे, तर हे 7 डॉक्युमेंट जोडायचे. नंबर 1, लेटर टू इंटर्नशिप प्रोव्हाइडिंग ऑर्गनायझेशन फॉर इन्क्लुजन ऑफ स्टुडंट. म्हणजे थोडक्यात पहिलं परमिशन लेटर तुम्ही दिलं होतं ना, त्याची तुम्हाला OC कॉपी जोडायची. म्हणजे जे लेटर दिलं त्याची एक झेरॉक्स कॉपी तुमच्याकडे असेल तर ती तुम्हाला जमा करायची आहे. म्हणजे त्याच्यावरून समजून जाईल की तुम्ही प्रपोजमध्ये कोणती ऑर्गनायझेशन केली होती ना ॲक्च्युअलमध्ये आता तुम्ही कोणत्या ऑर्गनायझेशनचा रिपोर्ट तयार केला, तर त्या गोष्टी तुमच्याकडे पाहिजे. दुसरं आहे अंडरटेकिंग फ्रॉम स्टुडंट अबाउट हिज और हर बिहेवियर टू द कॉलेज. त्याचाच एक सेपरेट फॉर्मॅट आहे. त्या फॉर्मॅटवर तुमच्या पालकांची सही आणि बाकीची इन्फॉर्मेशन भरून तुम्ही तो जमा करायला पाहिजे. नेक्स्ट आहे अंडरटेकिंग फ्रॉम स्टुडंट अबाउट हिज और हर बिहेवियर टू द ऑर्गनायझेशन. त्याची OC कॉपी तुम्हाला द्यायची. म्हणजे तुम्ही इंटर्नशिप ऑर्गनायझेशनला जॉईन करण्यापूर्वी त्यांनी तुमचं अंडरटेकिंग घेतलेलं असेल तर त्याची ओरिजिनल कॉपी जर का तुम्ही त्यांच्याकडे सबमिट केली तर त्याची झेरॉक्स कॉपी तुमच्याकडे असायला हवी आणि ती तुम्हाला आत्ता या PPT बरोबर जॉईन करून द्यायची आहे. नेक्स्ट आहे आणि पुढचे डॉक्युमेंट्स तर तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलेच आहे. लॉग शीट ऑफ वर्क परफॉर्म ड्युरिंग इंटर्नशिप, इंटर्नशिप कंप्लीशन सर्टिफिकेट, फीडबॅक फ्रॉम इंटर्नशिप प्रोव्हाइडिंग ऑर्गनायझेशन अँड फीडबॅक फ्रॉम स्टुडंट. सो एवढी माहिती तुम्हाला, हे सगळे 7 डॉक्युमेंट तुम्हाला आत्ताच तुमच्या या PPT बरोबर जॉईन करायचे आहेत. नंतर बघा एक महत्त्वाची इम्पॉर्टंट नोट लक्षात ठेवा की स्टुडंट कॅन इन्क्रीज और मॉडिफाय द स्लाइड्स फॉर द प्रेझेंटेशन. तुम्ही तुमच्या अभ्यासानुसार किंवा इंटर्नशिपच्या ड्युरेशननुसार किंवा इंटर्नशिपच्या बेसवर तुम्ही तुमच्या स्लाईड कमी जास्त करू शकता. नेक्स्ट आहे फॉर सपोर्टिंग दिस प्रेझेंटेशन स्टुडंट हॅज टू प्रिपेअर सम डॉक्युमेंट्स, रेकॉर्ड, इव्हिडन्स ॲज पर द गाईडलाईन्स ऑफ द युनिव्हर्सिटी अँड कॉलेज. कदाचित एखादं कॉलेजचं वेगळं काही डॉक्युमेंट असू शकतं जे त्यांच्या पुढच्या नॅकच्या दृष्टिकोनातून किंवा वेगळ्या कारणास्तव ते तुमच्याकडून वेगळे डॉक्युमेंट घेऊ शकतात. तर ते संबंधित डॉक्युमेंट तुम्हाला या प्रेझेंटेशनबरोबर अटॅच करणं अपेक्षित आहे. त्याबद्दल तुम्ही तुमच्या विषय शिक्षकांच्या संपर्कात राहा. आणि लास्ट नंबरची स्लाईड जी काय आहे ती तुम्ही थँकफुलची स्लाईड करू शकता, ज्यामध्ये तुम्ही सब्जेक्ट टीचरचा उल्लेख, तुमच्या HODींचा उल्लेख, कॉलेजचे प्रिन्सिपल, इंटर्नशिप प्रोव्हाइडिंग ऑर्गनायझेशनचे जे काही कन्सर्न ऑफिसर असतील ज्यांनी तुम्हाला मदत केली, तुमचे पॅरेंट्स असतील, फ्रेंड्स असतील ज्यांनी तुम्हाला इंटर्नशिप कंप्लीट करण्यामध्ये सपोर्ट केलेला आहे, या सगळ्यांच्या थँकफुलबद्दल तुम्ही ही स्लाईड तयार करायला हवी. जसं म्हणू शकता का आय एम रिअली थँकफुल टू माय सब्जेक्ट टीचर XYZ, माय कॉलेज HOD, माय कॉलेज प्रिन्सिपल, इंटर्नशिप प्रोव्हाइडिंग ऑर्गनायझेशन गिवन मी opportunity to do this internship and complete the internship. My parents also given me a permission, so I am really thankful to them. Then my friends and जे काही डायरेक्टली इनडायरेक्टली तुम्हाला ज्यांनी मदत केली त्या सगळ्या जणांचा तुम्ही या ठिकाणी उल्लेख करणं अपेक्षित आहे. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, इथे मी माझी डिटेल दिलेली आहे. तुम्ही यामध्ये म्हणजे कदाचित फॅकल्टी मेंबरनी हा व्हिडिओ बघितला असेल तर ते व्हिडिओ बघून तुम्ही मला संपर्क करू शकता. जर आपल्या महाविद्यालयात काही गायडन्स लेक्चर घ्यायचा असेल ऑनलाईन किंवा ऑफलाईन, माझी आणि तुमची वेळ निश्चित करून आपण तो प्रोग्राम घेऊ शकतो. त्याच्याबद्दल तुम्ही चर्चा करा. काही असेल तर तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज पण करू शकता. आपलं नाव सांगा, आपल्या कॉलेजचं नाव सांगा आणि आपली जी काही शंका असेल ती जरी विचारली तरी चालेल. अदरवाईज चॅट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही मेन्शन करू शकता. ओके. सो मी विश्वलता कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय बाटगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक या ठिकाणी मी वाणिज्य विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कामकाज करत आहे आणि मी महाविद्यालयात NAC IQAC कोऑर्डिनेटर म्हणून देखील कार्यरत आहे. आणि आत्ताच नुकते 12 आणि 13
एप्रिल रोजी आमच्या महाविद्यालयात नॅक कमिटी आली. त्यामध्ये आम्हाला सी ग्रेड भेटला आणि त्याचा मी IQSC कोऑर्डिनेटर म्हणून तिथे मी कामकाज केलेलं आहे. तसेच माझी विद्यापीठाची देखील जबाबदारी आहे. मी महाविद्यालयाचा NSS प्रोग्राम ऑफिसर आहे आणि विद्यापीठाचाच येवला तालुक्याचा विभाग समन्वयक म्हणून देखील कामकाज बघत आहे. त्याच्यामुळं वेळेच्या दृष्टिकोनातून आपण योग्य ते टाईम बुक करा. आपल्याला गेस्ट लेक्चर देण्याचा मी प्रयत्न करेल, जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत. तर सरते शेवटी फक्त तुम्हाला सांगेल की लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स कोणते अटॅच करायचे, त्याचे फॉर्मॅट कसे आहे त्यावर एकदा नजर टाकू आणि हा व्हिडिओ थांबूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स आहे त्याची मी फाईल्स टेलिग्राम चॅनलला शेअर केलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिसेल, त्यामध्ये तुम्ही जॉईन व्हा आणि इतर विद्यार्थ्यांनाही जॉईन व्हायला सांगा. बघा, तुम्ही ज्यावेळेस इंटर्नशिप सुरू करणार होते तर त्यापूर्वी तुम्ही कॉलेजच्या लेटर हेडवर या पद्धतीने तुम्ही ज्याला परमिशन लेटर म्हणूया आपण, तर ते लेटर दिलेलं होतं. तर या लेटरची झेरॉक्स तुम्ही सोबत ठेवा आणि ती आत्ता तुम्हाला अटॅच करायची आहे. यावर तुमच्या त्या ऑर्गनायझेशनची पण सही असायला हवी ज्यांनी तुम्हाला परमिशन दिली ती. नेक्स्ट आहे अंडरटेकिंग फ्रॉम स्टुडंट. बघा, इथे कॉलेजनी तुमचं अंडरटेकिंग घेतलेलं असेल, ते अंडरटेकिंग व्यवस्थित भरा. ज्याच्यावर तुमची आणि तुमच्या पॅरेंटची सही असेल ते डॉक्युमेंट तुम्हाला जमा करायचं आहे. ओके. नेक्स्ट आहे अंडरटेकिंग फ्रॉम स्टुडंट. म्हणजे तुम्ही या अंडरटेकिंग फ्रॉम स्टुडंट आणि अंडरटेकिंग हे जे काही दोन अंडरटेकिंग दिलेले आहे, एक ऑर्गनायझेशनसाठी आणि एक कॉलेजसाठी, तर त्या दोन्ही याची प्रिंट तुम्ही तुमच्या बेसवर काढा आणि त्याच्यावर सही शिक्का घेऊन या फाईल्सबरोबर अटॅच करायला हवी. आता जे अंडरटेकिंग तुम्हाला त्या ऑर्गनायझेशनला द्यायचं आहे, ज्यामध्ये फक्त तुमची सिग्नेचर आहे, हे लक्षात ठेवा. व्यवस्थित पद्धतीने माहिती भरा. जे ऑलरेडी तुम्ही इंटर्नशिप कंप्लीट करण्यापूर्वी तुम्ही तिथे दिलेलं होतं ते तुम्हाला इथे अटॅच करणं अपेक्षित आहे. नेक्स्ट आहे लॉग शीट ऑफ द वर्क परफॉर्म ड्युरिंग द इंटर्नशिप. ही कशी भरायची हे मी ऑलरेडी तुम्हाला माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच होतं, ज्यामध्ये बघा इथे लेटर हेड ऑफ द इंटर्नशिप प्रोव्हाइडिंग ऑर्गनायझेशन, म्हणजे ज्या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही कामकाज केलेलं आहे त्या ऑर्गनायझेशनच्या लेटर हेडवर ह्या बाकीच्या मुद्दे आले पाहिजे. जसं नेम ऑफ स्टुडंट, म्हणजे इथं तुमचं नाव टाका, तुमचं कॉलेज, नेम ऑफ कॉलेज, तुमचा क्लास दिलेला आहे म्हणजे कॉलेजचं नेम पण टाका, तुमचा क्लास आहे, तुमचं डिव्हिजन रोल नंबर, तुमचा ॲड्रेस, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, तुमचा मेल ID, तुमचा स्पेशल सब्जेक्ट म्हणजे जिथं बँकिंग स्पेशलायझेशन हे मुद्दा टाकू शकता. नंतर इंटर्नशिप स्टार्ट कधी केली आणि एंड कधी गेली याची डेट इथे उल्लेख व्यवस्थित झाला पाहिजे. आणि लॉगशीट हवं तर तुम्ही सेपरेट पेजवर A4च्या पेजवर घेतलं तरी काही हरकत राहणार नाही, ज्यामध्ये तुम्ही ज्या दिवशी स्टार्ट केली त्याच्यामध्ये डेट कॉलमला ती डेट टाकायची. एक्झाम्पल 1 एप्रिल 2022. तिथे किती वाजता गेलात? 12 वाजता. किती वाजेपर्यंत? 4 वाजेपर्यंत. म्हणजे इथे फ्रॉममध्ये 12 येतील, टूमध्ये 4 येतील, टोटल आवर्स झाले 4 आणि तिथं काय वर्क तुम्ही कंप्लीट केलेलं होतं त्याची डिटेल तुम्हाला टाकायची आहे, तिथल्या ऑफिसरची सही आणि तुमची सही. अशा पद्धतीने पर डेचं किंवा तुम्ही ज्या ज्या पद्धतीने ते 60 तास काम केलेले आहे ते तुम्हाला इथे उल्लेख करायचा आहे आणि हे व्हॅलिड डॉक्युमेंट तुम्हाला जमा करायचं आहे. याच्यामध्ये बघा सर्टिफाय दॅट डॅश डॅश, म्हणजे इथं तुमचं नाव येईल. जसं एक्झाम्पल आपण घेऊया, पवार अशोक रामदास. ओके. हॅज अ सॅटिस्फॅक्टरी कम्प्लिटेड द इंटर्नशिप प्रोग्राम असाइन टू हिम, म्हणजे इथं नेम अँड सिग्नेचर ऑफ सुपरवायझर येतील, नेम अँड सिग्नेचर ऑफ मॅनेजर येतील आणि नेम अँड सिग्नेचर ऑफ द सेक्शन इन्चार्ज येतील. अशा 3 पद्धतीच्या तुमचे सिग्नेचर येतील. कदाचित 2 जरी असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, त्या ऑर्गनायझेशनच्या स्ट्रक्चरवर अवलंबून आहे. आणि इथे जिथे गोल सिम्बॉल दिलेला आहे तिथे तुम्हाला त्यांचा स्टॅम्प इथे मेन्शन करायचा आहे आणि डेट वगैरे ती पण मेन्शन येईल. हे लॉगशीट राहील. दुसरं इंटर्नशिप कंप्लीशन सर्टिफिकेट राहील. बघा, मी याही पूर्वी अगोदर सांगितलं होतं की एका ऑर्गनायझेशनमध्ये कदाचित एकापेक्षा जास्त विद्यार्थी जॉब करू शकता, तर त्यांचं कंबाईन एक सर्टिफिकेट असेल आणि त्याच्या कॉपीज जर का तुम्ही जवळ ठेवल्या तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. इथे तुमच्या महाविद्यालयाच्या प्रिन्सिपलचं नाव येणार आहे, जसं की द प्रिन्सिपल, सिटिजन कॉलेज ऑफ कॉमर्स आणि खालच्या ओळीला येईल श्रामपूर. ओके. द इंटर्नशिप कंप्लीशन सर्टिफिकेट हे ॲज इट इज येईल. इथं नेम ऑफ स्टुडंट, त्यांचा रोल नंबर, त्यांचा आधार नंबर आणि कोणता सब्जेक्ट घेतला त्या सब्जेक्टचं नाव येणार आहे. आणि सरते शेवटी त्या ऑथोराईज व्यक्तीची सही आणि त्यांचं नेम येणार आहे ते, आणि ते गोल सिम्बॉल आहे तो पण तुम्हाला लागणार आहे. ओके. सो नेक्स्ट आहे फीडबॅक
फ्रॉम इंटर्नशिप प्रोव्हाइडिंग ऑर्गनायझेशन. इथं तुमच्या पद्धतीने नॉलेज कसं आहे त्या बेसवर किंवा तुम्ही इंटर्नशिप कशा पद्धतीने कंप्लीट केली आणि तुम्हाला कोणते रिमार्क दिले यावरून तुम्हाला TY BCOMच्या 6व्या सेमिस्टरला प्रॅक्टिकलला मार्क दिले जातील. प्रॅक्टिकलचं रूपांतर इंटर्नशिपमध्ये झालं त्याला अशा पद्धतीने मार्क दिले जातील. जर का तुमचा ग्रेड एक्सलंट आणि व्हेरी गुडवर असेल तर तुम्हाला आउट ऑफ 40पैकी 36, 34 या पद्धतीने मार्क्स दिले जातील आणि त्याच्यातले 50% मार्क पेपर नंबर सेकंडला आणि 50% मार्क पेपर नंबर थर्डला दिले जातील. इथं तुमचं स्वॉट ॲनालिसिस केलेलं आहे. त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी पण मेन्शन केलेल्या आहे. त्या त्यांनी मेन्शन करून दिल्या तर ठीक, अदरवाईज नो प्रॉब्लेम. पण सरते शेवटी त्यांचं नेम, डेजिग्नेशन अँड सिग्नेचर ऑफ सुपरवायझर किंवा कन्सर्न ऑफिसरची माहिती भरायची आहे आणि गोल शिक्का त्यांची डेट वगैरे इथे द्यायची आहे. आणि तुम्हाला पण विद्यार्थ्यांना इथे तुमचा फीडबॅक द्यायचा आहे. तिथं तुमचं नेम, तुमचा क्लास, डिव्हिजन, प्रेझेंट ॲड्रेस, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, मेल ID द्यायचा आणि इथे 10 क्वेश्चन दिलेले आहे. त्याच्याला तुम्हाला रिस्पॉन्स द्यायचा आहे. इथे बघा रिस्पॉन्समध्ये तुम्हाला 0 to 10 असा रिमार्क द्यायचा आहे. म्हणजे 10 म्हणजे एक्सलंट आणि 0 म्हणजे ज्याला आपण डिसॲग्री किंवा नॉट ॲग्री फॉर दिस पॉईंट. एक्झाम्पल सांगितलं आहे, द प्री इंटर्नशिप ट्रेनिंग प्रोव्हाइडेड बाय द कॉलेज इज व्हेरी युजफुल. तुम्हाला तुमच्या कॉलेजनी इंटर्नशिप कंप्लिशन करण्यापूर्वी काही गायडन्स केला असेल त्याला तुम्ही 0 मार्क देऊ शकता किंवा 10 पण देऊ शकता, 9 पण देऊ शकता. ते तुमच्या बेसवर अवलंबून आहे. या पद्धतीने टोटल 10 क्वेश्चन सॉल्व करायचे आहे. तुमचे काही सजेशन्स असतील, ओपिनियन असतील, ओव्हरऑल फीडबॅक असेल तर तो तुम्ही इथे 2 ओळीत मेन्शन करायचा आहे आणि इथे सरते शेवटी तुमचं सिग्नेचर आणि तुमचं नेम तुम्हाला मेन्शन करायचं आहे. सो एवढे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला अटॅच करायचे आहे आणि अटॅच केल्यानंतर ते तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या PPTच्या सोबत किंवा त्याच्या प्रिंटआउटसोबत तुम्हाला जमा करायचे आहेत. एक कॉपी तुमच्याकडे ठेवा, एक कॉपी वायवाच्या वेळेस जमा करून द्या. सो या पद्धतीने डॉक्युमेंट्स आणि पूर्णपणे इंटर्नशिपचं गायडन्स दिलेला आहे. व्हिडिओ थोडासा मोठा आहे बट तुम्हाला ओव्हरऑल माहिती भेटावी या अनुषंगाने मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार. तुम्हाला परीक्षेसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.